दोष दे. या पुढे तुला स्वर्गवासी करायला हा वेंकोजी वाघ या जंगल झाडीत दबा धरून बसलाय. अरे संधी मिळतात तुझं नाही मुंडका धडा वेगळा केला तर वेंकोजी वाघ नावच नाही माझं. ही संधी योग्य आहे. हेमराज खानाशी दोन हात करण्यासाठी शिवाजीचे सगळे साथीदार गुंतले असतात. शिवाजीवर हल्ला करूया. शिवाजी आता तू माझ्या हातून सुटत नाहीस. राज्यारोहणाची तयारी करणाऱ्या मगरू राजा हा वेंकोजी वाघ तुझा कट्टर दुश्मन तुझ्याशी दोन हात करायला येत आहे तुझ्या समोर. एकदा का शिवाजी मारला गेला या संपूर्ण महाराष्ट्राचा राजा वेंकोजी वाघ होणार. असा भुरका घालून का काय सांगू बँकोची त्या शिवाजी साथीदार साध्या माझ्या पाठी लागले आहे. असा भुरका घालून आमच्या वेळ देण्याचा मतलब त्यात माझा काहीच मतलब नाही. आज आपल्या पुढे आलोय ते माझ्या स्वार्थासाठी नाही, ते तुमच्या फायद्यासाठी. आमच्या फायद्यासाठी आम्ही नाही समज आपल्या बोलण्याचा अर्थ. सांगतो सगळं काही समजावून सांगतो, पण आजूबाजूला कोण नाही ना. या वाघाच्या वेळेत चोर पावलाने आला तर तुमच्यासारखा कोणीतरी बुरखा पांघरून त्याच्या उघाड येण्याची कुणाची हिंमत आहे. बोला काय सांगायचं तुम्हाला. देशाची आणि बहीणची आपल्या निवडक सैनिक घेऊन खानावर 4 वर्षाच्या भूमीवर गेले आहे. घोडेस्वारी शिवाजी एकटाच आहे. त्याच्याबरोबर शक्तीला आहे तर फक्त एकटाच. याची बातमी आम्हाला केव्हाच लागली होती काळजी. आज रात्री मी रेडिओशन करणार आणि तो शिवाजी निद्रा बसला असणार त्याची गर्दन मारणार. हा गैरसमज आहे तुमचा. शिवाजी समजतात तेव्हा दूध खुला नाही. त्याच्या पाण्याकडे सुद्धा एवढे गाफील नाही. डोळ्यात तेल घालून पाण्यात येत असतात. तेव्हा काय या पारेकराला घाबरून मी ही आलेली अनमोल संधी वाया घालू नाही. काळोजी नाही. माझा अगदी निश्चय ठरलाय. आजचा दिवस त्या शिवाजीच्या आयुष्याचा शेवटचा दिवस असेल. ते सगळं मान्य आहे व्यक्ती. त्यापेक्षा वेगळ्या व्यक्तीने कसलाही धोका न पत्करता आपण शिवाचा जर बंद करूया. कसलाही धोका न पत्करता शिवाजीला निर्बंध करूया. तो कसा काय. तेच तर सांगतो. नुकत्याच शिवराला झालं चकमकीत माझ्याकडून मानाची मागला गेला. तरी सुद्धा तो तुम्हाला किल्ला काबीज करता आला नाही. होय बँकोची आयत्या वेळी त्या नेत्याचे पाय करणे माझा सगळा गाव मस्त केला. पण मानाजी राव मारला गेला. त्यामुळे त्याची एकुलती एक मुलगी शारजा
त्या नेताजीची नियोजक वधू आहे सध्या एकटीच असते ती. इथे मानाजीरावांच्या मुलीचा काय संबंध? जास्तच तर एक आहे गणपती. तुम्ही उद्या रात्री त्या शिवण्याच्या पायघरी दाखल असता 2 वाजता किल्ल्यावर हल्ला करा. आणि त्या सरळ पुरला उचलला ना, एवढं झालं की काम फक्त. आपण काय सांगताय ते ठाणे येत नाही का? आमची मती कशी गुंग होत चालली आहे. असे भावून जाऊ नका. याच मार्गाने गेल्यानंतर तो शिवाजी आयतान आपल्या हाती सापडेल. शिवाजी ऐकताच आमच्या हाती सापडणार? तो कसा काय? सार्जना तुम्ही पळून आणली किती वाट मी शिवाजीला लागणार. तिच्या सुटका करण्यासाठी नेमका नेता इथं नाही, तो गेला दक्षिणेकडे. तेव्हा एकटा शिवाजी तुमच्या डोळ्यात नाही ऐकता तुमच्या पिंजऱ्यात सापडेल. मग घ्या तुमच्या सुवाचा बदला, करा तुमच्या प्रयत्नाचा शेवट आणि व्हा या महान मुलकाचे राजे. युक्ती अगदी नामी आहे, पण तेवढी ती धोक्याची सुद्धा आहे. ही पोरगी आपल्या हाती सापडली तर ठीक, नाही ते सगळा धाव कसा आपल्यावर उलटे. नक्की ती शिवनेवर आहे ना? यात का संशय नाही. आता मागचा पुढचा कुठलाही विचार न करता तुम्ही शिवनेवर जाण्याची तयारी करा. तोपर्यंत मी किल्ल्याजवळ दबाव धरून बसतो. तसाच कोणी तुमचा पाठला करत आला तर त्याला मागच्या मागे काढून करतो आणि तुमचा मार्ग मोकळा करून देतो. येतो मी. जय भवानी, जय काली माता. पप्पाच नव्हतो. बोलायचं नाही. शेड्या